मित्रांनो, डायमंड क्रॉसिंग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? मित्रांनो, डायमंड क्रॉसिंग म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेल्वेचे मार्ग म्हणजे रेल्वेचे जे रूळ असतात ते जेव्हा एकमेकांना छेदतात, डायमंड क्रॉसिंगच्या आकारामध्ये जेव्हा एकमेकांना छेदतात तेव्हा डायमंड म्हणजे हिऱ्यासारखा त्याचा आकार तयार होतो. म्हणजे हिऱ्याचे पैलू किंवा हिऱ्याची जी कटिंग असते ती कटिंग जशी दिसते तसा त्याचा आकार सुरू होतो. आपण थंबनेलमध्ये सुद्धा तसा आकार दाखवलेला आहे. आता मी हे तुम्हाला का सांगतोय मित्रांनो, आता नुकतीच या एप्रिल महिन्यात साधारण एप्रिल ते मेच्या या सुमारास आपल्या इथे पुणे रेल्वे स्टेशनला वंदे भारत एक्सप्रेस एप्रिल महिना संपायच्या सुमारास ही प्लॅटफॉर्म नंबर 3ला 3च्या दिशेने जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मकडे जात होती. तिथे तिचा थांबा होता, ती थांबणार होती आणि तिथे ही वंदे भारत एक्सप्रेस जी मुंबईवरून सोलापूरला चालली होती ती घसरली आणि ह्या घसरणीमुळे पुणे रेल्वे स्थानकावरील गाड्यांच्या येण्या जाण्याला म्हणजे मुंबईकडून पुणे रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या आणि पुण्यावरून खाली मनमाड सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या तसेच खालून आलेल्या गाड्या मुंबईकडे जाणाऱ्या ह्या सगळ्यांच्या येण्या जाण्यावर वेळापत्रकावर परिणाम झाला. आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की हे जे डायमंड क्रॉसिंग आहे म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त रेल्वे रुळांनी एकमेकांना छेदून जाणे आणि तिथे जो आकार तयार झालेला आहे किंवा तिथे जी रुळांची रचना आहे ती स्टँडर्ड पद्धतीची म्हणजे रेल्वे डिपार्टमेंटने जे निकष नमूद केलेले आहेत म्हणजे लांबी, रुंदी, जाडी, अंतर, किती तिथे स्क्रू, नट, बोल्ट ह्या सगळ्यांचं जे काही तिथे प्रमाण ठरवून दिलेलं आहे ते स्टँडर्ड प्रमाण नाही आहे असं रेल्वेच्या तांत्रिक समूहाच्या लक्षात आलं. आणि त्यामुळे पुणे रेल्वे विभागातील 16 डायमंड क्रॉसिंग हे वर्ष म्हणजे डिसेंबर 2026च्या आत त्याच्यामध्ये दुरुस्त्या करायच्या किंवा ते काढून टाकून तिथे काही दुसरा उपाय करता येतोय का जो अत्यंत स्टँडर्ड असेल आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत अचूक असेल अशा पद्धतीचं काम होणार आहे. म्हणजे हे जुने 16 डायमंड क्रॉसिंग काढून टाकण्याचं काम होणार आहे असं रेल्वेच्या अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आलेलं आहे. तोपर्यंत हे डायमंड क्रॉसिंग तिथे राहिले तर त्यांना इंटेन्सिव्ह मेंटेनन्सची गरज आहे आणि जेणेकरून अशा रेल्वे रुळावरून गाड्या घसरण्याचं प्रमाण त्यामुळे जवळपास शून्य होईल. आता आपल्याला माहिती आहे की पुणे रेल्वे स्थानकामध्ये फक्त 6 प्लॅटफॉर्म आहे आणि 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मला खाली घोरपडीच्या दिशेने जी वाढलेली लांबी आहे तिथे 7वा प्लॅटफॉर्म आहे असं म्हणतात. परंतु या व्यतिरिक्त 6 नवीन प्लॅटफॉर्म हे मालधक्का जिथं आहे तिथे यार्ड रिमोल्डिंगच्या कामाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत आणि त्यातले 2 यार्डाचं काम म्हणजे 2 प्लॅटफॉर्मचं काम तिथे प्रगतीपथावर आहे आणि त्या अंतर्गतच हे डायमंड क्रॉसिंग काढून टाकण्याचं कामसुद्धा केलं जाणार आहे. आता वंदे भारत ही जी गाडी 27 एप्रिलला घसरली प्लॅटफॉर्म नंबर 3ला जात असताना त्यामुळे संपूर्ण यंत्रणेवर खूप मोठा कामाचा भार आला. कारण इतर रस्त्यावरील किंवा मोकळ्या जागेवरील कामांच्या पेक्षा रेल्वेच्या प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या रुळांवरचं काम
हे वेगळ्या पद्धतीचं आणि अत्यंत स्पेशलाइज असं काम असतं. त्यामुळे रेल्वेवरच किंवा रेल्वेच्या विशिष्ट पद्धतीच्या वाघिणींवरच लादलेल्या क्रेन आणून घसरलेले डबे उचलून ते रेल्वे रुळावर यथास्थिती ठेवले जातात. त्यामुळे हे काम अत्यंत निष्णात आणि या कामाचा अनुभव असलेल्या तांत्रिक चमूकडूनच केलं जातं आणि त्यांची प्रत्येक मोठ्या रेल्वे स्टेशनवर एक स्वतंत्रपणे त्यांच्या चमूची त्यांच्या टीमची व्यवस्था केली असते आणि त्यांना 24 तास अलर्ट राहण्याच्या सूचना असतात. तशा पद्धतीने काम पुणे रेल्वे स्थानकावरही करण्यात आलं आणि वंदे भारत पुन्हा रेल्वे रुळावर आणून व्यवस्थित सगळ्या गाड्या काही तासानंतर या व्यवस्थित आपापल्या दिशेने मार्गस्थ झाल्या. परंतु अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी 16 डायमंड क्रॉसिंग पुणे रेल्वे विभागातील या टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यात येत आहेत. ताबडतोब काढल्या जाणं शक्य नाही, कारण त्या काढण्यासाठी आणि नवीन व्यवस्था तिथं उभी करण्यासाठी सारखे रेल्वे ब्लॉक घ्यावे लागतील आणि रेल्वे ब्लॉक घेऊन रेल्वे गाड्या थांबवून ते काम करणं शक्य नाही. आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वे गाड्यांवर हा रविवारी ब्लॉक घेऊन मग ते हार्बर लाईन असेल, ट्रान्स हार्बर लाईन असेल, सेंट्रल लाईन असेल, वेस्टर्न लाईन असेल, या सगळ्या ठिकाणी ब्लॉक घेऊन जे काही देखभाल दुरुस्ती काही इतर कामं वगैरे पावसाळ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ती सगळी कामं केली जातात. वर्षभर ब्लॉक घेतला जातो. तशा पद्धतीचा ब्लॉक पुणे रेल्वे स्थानकात घेऊन डायमंड क्रॉसिंग काढल्या जाऊ शकत नाही एकाच वेळेस. त्या टप्प्याटप्प्याने गाड्या जाण्या येण्यामध्ये किती वेळ उपलब्ध आहे, रात्रीच्या कुठल्या प्रहरात, पहाटेच्या कुठल्या प्रहरात, संध्याकाळी दुपारी, ते पाहून हे डायमंड क्रॉसिंगचं काम त्यांची जी खलाशी आणि गॅंगमॅनची टोळी आहे, 100, 150, 50, 60 लोक त्याच्यामध्ये रेल्वेचे कर्मचारी, कुशल अकुशल कामगार, हमाल, हे सगळे मिळून, लेबर असतील, हे सगळे मिळून ते काम करतात आणि ते काम अत्यंत अवघड पद्धतीचं असतं. आता ह्या सगळ्या हा जो उपद्व्याप केला जाणार आहे, उपद्व्याप याच्यासाठी म्हणतो आहे कारण ते काम अत्यंत जड आहे, अत्यंत कष्टाचं आहे आणि कमी वेळात पूर्ण करून अचूकता साधायचं आहे. त्यामुळे ते काम केलं जाणार आहे आणि डिव्हिजनल कमर्शियल मॅनेजर आणि पब्लिक रिलेशन ऑफिसर जे आहेत हेमंत कुमार बेहरा, त्यांनी सांगितलं आहे की हे जे डायमंड क्रॉसिंग रिप्लेसमेंटचं काम आहे ते काही महत्त्वाचे ब्लॉक घेऊन त्यावेळेस केले जाणार आहेत. म्हणजे यार्ड रिमोल्डिंगच्या कामात जेव्हा ब्लॉक घेतले जाणार आहेत त्याच ब्लॉकचा सदुपयोग करून रेल्वेचे डायमंड क्रॉसिंग हे शिफ्ट करायचं, म्हणजे काढून टाकून नवीन व्यवस्था करायचं कामसुद्धा केलं जाणार आहे. आणि ह्या डायमंड क्रॉसिंगच्या कामामुळे रेल्वेच्या येण्या जाण्याच्या मार्गामध्ये अधिक सुरक्षित वेगवान वाहतूक करणे सुलभ होईल असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नॉन स्टँडर्ड डायमंड क्रॉसिंग जे होते ते आता स्टँडर्ड रूल्स आणि डायग्रॅम, म्हणजे जी त्याची आकृती आहे दिलेली रेल्वे बोर्डाने किंवा रेल्वेच्या मॅन्युअलमध्ये, त्या पद्धतीने रेल्वे बोर्डाकडून त्या पद्धतीचे डिझाईन ड्रॉइंग करून घेऊन त्या पद्धतीचे क्रॉसिंग वेगळ्या पद्धतीचे तिथे केले जाणार आहेत. आता पुणे विभागात कोणकोणते 16 डायमंड क्रॉसिंग आहे हे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी तिथं नमूद केलेलं नाही आहे, परंतु नॉन स्टँडर्ड असे 16 डायमंड क्रॉसिंग येत्या वर्षभरात म्हणजे येत्या 6-7 महिन्यात हे काढून टाकले जाणार आहेत. आणि ते जोपर्यंत काढून टाकले जाणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या देखभाल दुरुस्ती आणि त्यांच्या कार्यान्वयनावर योग्य लक्ष देऊन तिथे वेळोवेळी ओव्हर ऑइलिंग, म्हणजे त्याचं वंगण वगैरे जे काय आहे ते सगळं लुब्रिकेशन तिथं सगळं केलं जाणार आहे. आणि या डायमंड क्रॉसिंगच्या अनुषंगाने जे स्विचेस वापरले जातात ते सुद्धा रिप्लेस करायचं काम हाती घेण्यात आलं आहे. ते सुद्धा पूर्णत्वास जाईल
आणि डायमंड क्रॉसिंगच्या खाली ज्या रेल्वेच्या स्लीपर्स असतात, पूर्वी लाकडी असायच्या, मग सिमेंट कॉन्क्रीटच्या असायच्या, आता प्रिस्टेस कॉन्क्रीटच्या असतात, त्यासुद्धा रिप्लेस करून ते काम अधिक मजबूत, डायमंड क्रॉसिंगच्या खालच्या स्लीपर्स, बलास्ट हे सगळं व्यवस्थित रिप्लेस करून व्यवस्थित ते मजबूतीने बळकटीकरणाने अत्यंत चोख असं केलं जात आहे. आणि हे रेल्वेच्या आवागमनासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे असं मला या निमित्ताने नमूद करायचं आहे. स्थापत्य अभियांत्रिकीमधील रोड, ब्रिजेस आणि रेल्वे टनेल्स हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे हा भाग मी आवर्जून अनवट वाट चॅनल असेल किंवा रील असेल किंवा व्हिडिओ असेल त्याच्यासाठी तयार केलेला आहे. तुम्हाला तो कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. माझे रील लाईक करा, शेअर करा. माझे व्हिडिओ, माझ्या चॅनलवरील व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि मला माझे रील पाहून फॉलो करायला विसरू नका. एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे. रेल्वे डायमंड क्रॉसिंगबद्दल तुम्हाला काय माहिती आहे आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. या नोटवर मी इथेच तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.